झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा. धुळ्याच्या जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर दत्ता देगावकर यांच्यावर राज्य शासनाच्या आरोग्य विभागाने धडक कारवाई करीत त्यांना तडकाफडकी निलंबित केलंय. रुग्ण सेवेबाबत सातत्याने येणाऱ्या तक्रारी तसेच कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत ही कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणी पुढील कायदेशीर प्रक्रियेचा भाग म्हणून त्यांच्या विरोधात विभागीय चौकशी प्रस्तावित करण्यात आली आहे. विशेष म्हणजे डॉक्टर देगावकर हे अवघ्या काही दिवसात सेवानिवृत्त होणार होते. मात्र त्याआधीच त्यांच्यावर निलंबनाची कारवाई झाल्याने वैद्यकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. प्रशासकीय नियमांनुसार निलंबन काळात डॉक्टर देगावकर यांना नंदुरबार येथील मुख्यालयी रुजू होण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान जिल्हा रुग्णालयातील रुग्णसेवेवर कोणताही परिणाम होऊ नये यासाठी जिल्हा रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर रवींद्र सोनवणे यांच्याकडे जिल्हा शल्य चिकित्सक पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आलाय. राज्याच्या आरोग्य विभागाचे कार्यासन अधिकारी अनिल कुमेरिये तसेच नाशिक विभागीय उपसंचालक डॉक्टर कपिल आहेर यांनी मंगळवारी या संदर्भातील अधिकृत आदेश जारी केले आहेत. अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा. संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे.